आणि नागरिकांना तुम्ही नेमकं आवाहन काय कराल? नमस्कार. मी डॉक्टर मृणाल जाधव, तहसीलदार धाराशिव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी या माध्यम इंटरॅक्शनच्या माध्यमातून मी धाराशिव तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 पर्यंत SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन म्हणजेच मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की कुठलाही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये. यासोबतच कुठलाही अपात्र मतदार याचा मतदार यादीमध्ये समावेश होऊ नये. एकंदरीत सक्षम लोकशाहीसाठी जो पाया असतो ती अचूक आणि अद्ययावत मतदार यादी असते. तर मतदार यादी या पद्धतीने अचूक आणि अद्ययावत करण्याचा हा प्रोग्राम आहे. मागच्या महिन्यामध्ये जेव्हा जनगणनेचा पहिला टप्पा झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धाराशिव तालुक्यातील सर्व नागरिकांनी याला प्रशासनाच्या या जनगणनेच्या कामाला खूप उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद देत विहित मुदतीमध्ये सगळ्या जनगणनेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. त्याच पद्धतीने आता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बूथ लेवल ऑफिसर हे या एका महिन्यामध्ये आपल्या घरोघरी येणार आहेत. त्यांच्यासोबत इन्युमरेशन फॉर्म, गणना प्रपत्र जो फॉर्म भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे तो त्यांच्यासोबत ते आणणार आहेत. सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की आपण SIRच्या पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे प्री SIR फेजमध्ये जे मॅपिंग केलं, परंतु हा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये ऍक्च्युअल घरोघरी व्हिजिट होणार आहेत. यामध्ये इन्युमरेशन फॉर्मवर जी माहिती दिलेली आहे त्याची आपण पडताळणी करावी. आपण व्यवस्थित अचूक फॉर्म भरून द्यावा. त्याची एक प्रत स्वतःकडे ठेवावी. दुसरी प्रत वेळेमध्ये BLO जे आपले संबंधित BLO असतील त्यांना उपलब्ध करून द्यावी. या संपूर्ण प्रक्रियेमागचा उद्देश एवढाच आहे की अधिकाधिक ट्रान्सपरंट, अधिकाधिक अचूक, अद्ययावत मतदार यादी आपल्याला करायची आहे. ज्यांचं मॅपिंग झालेलं आहे त्यांना हा फॉर्म भरणं आवश्यक आहे का, कंपल्सरी आहे का? हो, निश्चितच. मॅपिंग ज्यांचं प्री SIR फेजमध्ये झालेलं आहे त्यांना सुद्धा हा जो प्रोग्राम आता आहे SIRचा 30 जून 2026 पासून सुरू झालेला आहे आणि 29 जुलै 2026 पर्यंत आहे. सगळ्यांना, जेवढे आपले पात्र मतदार आहेत सगळ्यांना हा इन्युमरेशन फॉर्म भरून द्यायचाच आहे. यातून निश्चित होणार आहे की जी माहिती आपण भरलेली आहे मतदानासंदर्भामध्ये ती अचूक असल्याची आपल्याला पडताळणी करायची आहे, ती खात्री करायची आहे. सगळ्यांना फॉर्म भरायचा आहे. ज्या मतदारांना काही शंका असतील ते तहसील कार्यालयाशी संपर्क करू शकतात का? आपण त्यासाठी काय सोय आहे मतदारांना? या संदर्भामध्ये विशेष उपक्रम आम्ही तहसील कार्यालय धाराशिव मार्फत राबवित आहोत. सर्वप्रथम आम्ही तहसील कार्यालय धाराशिवमध्ये एक हेल्प डेस्क आणि तालुका समन्वय कक्ष, ज्यामध्ये BLO यांना काही तांत्रिक अडचणी येत असतील किंवा BLO ऍपच्या काही अडचणी असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांना, लोकप्रतिनिधींना, माध्यम प्रतिनिधींना या बाबतीमध्ये अधिक डिटेल माहिती पाहिजे असेल किंवा काही शंका असतील ते निरसन करण्यासाठी हा कक्ष चालू राहणार आहे. आता या कक्षामध्ये कोण कोण कर्मचारी आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, या बाबतीतले डिटेल्स आम्ही एक स्वतंत्र व्हॉट्सअप चॅनल तहसील कार्यालय धाराशिव मार्फत सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये SIR गायडन्स बाय तहसील कार्यालय तहसील ऑफिस धाराशिव असं त्याचं नाव आहे. त्यावर वेळोवेळी आयोगाकडून आलेले अपडेट आपण टाकत असतो. तिथे सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे. यासोबतच एक जी बूथ असिस्टन्स ग्रुप म्हणून जी एक कमिटी आहे ज्याच्यामध्ये गावामधील सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी आशाताई असतील, अंगणवाडी ताई असतील किंवा ग्राम महसूल अधिकारी आहेत, त्यासोबतच ग्रामपंचायत अधिकारी आहेत, कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, यासोबतच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असतील. या सगळ्यांना आम्ही आवाहन या माध्यमातून करू इच्छितो की आपण सगळे बूथ असिस्टंट ग्रुपचे मेंबर आहात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ कशी होईल आणि BLOंना जास्तीत जास्त मदत कशी होईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. BLO घरी आल्यानंतर घर बंद असल्यास त्यांची नोंदणी त्याचं काय होणार आहे मॅडम? हा जो 1 महिन्याचा SIRचा प्रोग्राम आहे यामध्ये आम्ही सर्व BLOंना या सर्व बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. BLO जास्तीत जास्त 3 वेळा आपल्या घरी भेट देतील. त्यामुळे सर्व सुजाण नागरिकांची पण ही जबाबदारी आहे की BLO आपल्या घरी आल्यानंतर त्यांना योग्य ती माहिती आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. पुन्हा एकदा धाराशिव तालुक्यातील सर्व नागरिकांना मला आश्वस्त करायचं आहे की नागरिकांनी या
SIR प्रोग्राममध्ये घाबरण्यासारखे काही नाही, कारण की हा प्रोग्राम कुठल्याही मतदारांची नावे कमी करण्याचा नसून यामध्ये जे पात्र मतदार आहेत आणि जी मतदार यादी अधिकाधिक अचूक अद्ययावत व्हायला पाहिजे या दृष्टीने हे आयोगाच्या निर्देशानुसार कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये जे कोणी पात्र मतदार असतील त्यांचे सगळ्यांचे हक्क अबाधित राहतील. यासोबतच आपला एक फॉर्म, आपली अचूक माहिती आणि आपले सहकार्य यामुळे धाराशिव तालुक्याची मतदार यादी अधिक शुद्ध, अधिक अचूक आणि विश्वासार्ह होणार आहे. कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाही. हे आपल्या लोकशाहीचे ध्येय आहे. या लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये समाजातील सर्व घटकांनी आणि माध्यम प्रतिनिधींनी सुद्धा या सर्व उपक्रमाचे जास्तीत जास्त जनजागृती करून प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद.